नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की घरच्या सर्वांच्या समोर पार्थ हा जीवाने सर्वांना बोलतो. जीवाचा यामध्ये काहीही दोष नाही. जे काही झालं त्याचा भूतकाळ होता आणि मी त्याचा भूतकाळ स्वीकारलेला आहे. आणि हे सर्व गेल्यानंतर पार्थ जीवाला बोलतो, जीवा मी हे सर्व आपलं कुटुंब तुटू नये, आपल्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी बोललो आहे. मी माझा वर्तमान स्वीकारू शकत नाही तर तुझा भूतकाळ कसा स्वीकारेल, असे तो बोलतो. तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडतो. दादा हा माझ्यावर खूप रागवलेला आहे, त्याने मला माफ केलं नाही. तर इकडे आपण पाहतो काउन्सिलर हे नंदिनीला भेटण्यासाठी आले आहे आणि ते नंदिनीला विचारतात, आता तुझ्या घरी सर्व ठीक आहे ना? तेव्हा नंदिनी बोलते, काहीही ठीक नाही. आता मला कायमस्वरूपी माहेराला निघून आले आहे आणि मला फास्ट डिवोर्स हवा आहे. आणि तेव्हा काउन्सिलर हा देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो मानिनी आणि पार्थ देवाची पूजा करत असतात आणि मानिनी ही देवापुढे प्रार्थना करत असते की घरावर कुठलेही संकट येऊ देऊ नको, बाहेरची चिडापिडा ही बाहेरच राहू दे आणि घरची लक्ष्मी असे बोलून ती पार्थला पुढचं बोलायला लावते. आणि तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही आणि तेव्हा अचानक दरवाजातून आवाज येतो, घरची लक्ष्मी ही घरी येऊ दे. आणि तेव्हा दोघेही आश्चर्यचकित होऊन दरवाजाकडे पाहू लागतात. तर त्या ठिकाणी काव्य आलेले असते आणि ते दोघांकडे पाहून स्माईल करू लागते. आता येणाऱ्या भागामध्ये काव्य ही पुन्हा एकदा कशा प्रकारे पार्थ आणि मानिनी घरातील सर्वांचे मन जिंकणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.